नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. दिनांक 25 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. 25 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्या सर्वांना चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या अपेक्षांचं इच्छापूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर 25 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, गूढ प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं दिसून येतं. म्हणजेच त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये गूढता दिसून येते. सदैव कुठल्या ना कुठल्या विचारामध्ये हे गढून असतात. यांच्या चेहऱ्यावरूनच ते तुम्हाला दिसून येईल. मात्र आपल्या मनामधील कुठल्याही गोष्टी ही माणसं सहसा कोणाला सांगत नाही. अर्थात यामागचं कारणही तसंच असतं, की त्यांच्या मनात चाललेली जी चलबिचल आहे, ती दुसऱ्या व्यक्तीला कळून येणं कठीण असतं. आणि जर का ती सांगितली तरीसुद्धा त्यामागील जे तत्व आहे, ते तत्व दुसऱ्या व्यक्तीला समजून येणं थोडं कठीण असतं. एकंदरीतच ह्या व्यक्ती गूढतेकडे जाणाऱ्या असतात. जीवनामध्ये गूढ गोष्टींचं आकर्षण यांना सर्वात जास्त असतं. मृत्यूनंतर जन्माआधी नेमकं काय असतं? धार्मिक, आध्यात्मिक किंवा नकारात्मक शक्ती, सकारात्मक शक्ती ह्या नेमक्या काय असतात? आणि याची व्याख्या यांना करता येत नसली तरीसुद्धा त्याचे भास मात्र त्यांना होत असतात. स्वप्नामध्ये एखादी गोष्ट दिसणं, ती प्रत्यक्षात खरी ठरणं, यांनी मांडलेले अंदाज अचूक येणं, या गोष्टी सर्रासपणे यांना अनुभवास येतात. याचप्रमाणे अशाच गोष्टींच्या संदर्भातलं आकर्षण सुद्धा यांच्या जीवनामध्ये दिसून येतं. आणि यामुळेच अधिभौतिक सुख किंवा सांसारिक सुख यापासून थोडेसे लांब राहणारे या व्यक्ती असतात. वैराग्याची भाषा लवकर बोलतात. धार्मिक, आध्यात्मिक गोष्टींमध्ये सुद्धा ह्या ज्या व्यक्ती असतात त्या जास्त ॲक्टिव्ह किंवा कार्यप्रवीण झालेल्या दिसतात. आणि याच गोष्टीमुळे सहसा थोडंसं करिअरकडे यांचं दुर्लक्ष झालेलं असतं. करिअरच्या संदर्भात सुद्धा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर यांना अपेक्षित असं जर का करिअर असेल, म्हणजे ज्या गोष्टी यांना खरोखरच मनापासून आवडतात, त्यामध्ये जर का यांनी करिअर केलं तर अगदी जबरदस्त असा टप्पा ते गाठू शकतात. मुळातच एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं, संपूर्ण समर्पण करणं, हा भाग यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात दिसून येतो. करिअरच्या बाबतीत सुद्धा जर का त्यांचं करिअर चुकलं तर मात्र मनाची ओढाताण यांची दिसून येते आणि त्याचा संपूर्णपणे परिणाम यांच्या मानसिकतेवरती आणि शारीरिकते संदर्भात सुद्धा दिसून येतं. मग मानसिक त्रासाला सुरुवात झालीच म्हणून समजा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत किंवा इतर एखाद्या कलेमध्ये हे संपूर्णपणे स्वतःला झोकून देऊ शकतात. मगाशी जो शब्द वापरला आहारी जाणं, हा प्रकार यांच्यामध्ये खूप जास्त दिसून येतो. आणि त्या संदर्भातच बालपणामध्ये यांच्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहतं. यांच्या सभोवतालची माणसं कोण आहेत, त्यांची मित्रमंडळी कोण आहेत, याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. कारण त्याचा जबरदस्त परिणाम हा त्यांच्या व्यक्तिमत्वावरती जास्त करून दिसून येतो. चुकीची किंवा वाईट सांगत असेल तर त्या अन्वये त्यांचं संपूर्ण जीवन हे वाया जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. ॲडिक्शन होणं हा भाग यांच्यामध्ये सर्रास दिसून येतो. म्हणजेच स्मोकिंग असेल, धूम्रपान असेल किंवा मद्यपान किंवा इतरही कुठल्या व्यसनांच्या आहारी जाणं, हा प्रकार यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. आणि त्याचं कारण बहुधा यांचे असणारी संगत किंवा यांच्यावर होणारे परिणाम किंवा यांना समजून न घेतल्यामुळे झालेल्या गोष्टी यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. याबद्दल रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा संपूर्ण समर्पण हे यांच्याकडून दिसून येतं. मात्र समोरच्या व्यक्तीकडून तशी गोष्ट झाली नाही किंवा ब्रेकअपचे वगैरे प्रसंग आले तर मात्र या व्यक्ती कोलमडून जातात, अक्षरशः कोसळतात. वर्षानुवर्ष त्याचं दुःख हे मनामध्ये बाळगून राहतात आणि मग मात्र त्यांचं मन इतर कुठेही लागत नाही. अशा प्रकारे अतिशय नाजूक अशा प्रकारच्या यांच्या भावना किंवा यांचं मन दिसून येतं. त्यांना जपावंसुद्धा तसंच लागतं. यांच्या बाबतीत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं जे दुःख असते हे मनामध्येच हे दाबून ठेवतात आणि त्याचा परिणाम बऱ्याचदा यांच्या मानसिकतेवरती दिसून येतात. आणि त्यामुळे
कुठल्याही परिस्थितीमध्ये सदा आनंदी राहणं यांना थोडंसं कठीण होऊन बसतं. मनामध्ये भळभळत असणारी जखम जोपर्यंत बाहेर येत नाही किंवा त्यावरती जोपर्यंत उपचार केला जात नाही, तोपर्यंत मानसिक तणावाखालीच या व्यक्ती जास्त प्रमाणात राहतात. स्वतःला दोष न देतात, आपल्यातच काही कमी आहे, आपल्यासाठीच गोष्टी अशा प्रकारच्या आहेत, मीच कुठेतरी कमी पडतो आहे, वगैरे वगैरे. यामधून बाहेर येणं अतिशय आवश्यक राहील. नाहीतर मानसिक तणावाखाली जीवनाच्या संदर्भातले काही वाईट अनुभव यांना आयुष्यात येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. फसवलं जाणं हा भाग यांना अनुभवास येतो, कारण या व्यक्ती ट्रस्टवर्दी असतात. समोरच्या व्यक्तीवरती विश्वास सहजपणे टाकतात. मग समोरचा व्यक्ती यांच्या ओळखीचा असो वा नसो, विश्वास टाकतात आणि त्याचे परिणामसुद्धा यांना मिळतात. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं किंवा प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. येणारं संपूर्ण वर्ष हे यांच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून करिअरच्या संदर्भातले काय महत्त्वपूर्ण ऑप्शन तुमच्या समोर येऊ शकतील. करिअर निवडताना सुद्धा सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या आवडीचं करिअर निवडणं गरजेचं राहील. जवळजवळ एप्रिल 2025पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही नवनवीन अशा प्रकारचे अनुभव किंवा ऑप्शन समोर येऊ शकतात. जरूर त्या संदर्भातले योग्य ते निर्णय घेणं गरजेचं राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यांच्या संदर्भात जर काय यांच्या जीवनाचे निर्णय योग्य प्रकारे झाले तर यांचं संपूर्ण जीवन हे अगदी व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल. आपलं या संदर्भातलं मत काय आहे नक्की कळवा. धन्यवाद.